पुणे इक्वल्स टू ट्रॅफिक अँड ट्रॅफिक इक्वल्स टू पुणे. का आबरू काढताय पुण्याची? तुमच्यामुळे अख्ख्या पुण्याची आबरू जाईल ना. असो, अरे चेष्टा करायली का युनिकॉर्न नाही होय रे तू. 49.6 किलोमीटर पर लिटर हे. आणि कम्युनिटी बायकिंग कम्युनिटीमध्ये येण्याचा एक रेड फ्लॅग सांगू का तुम्हाला? रेड फ्लॅग किंवा ग्रीन फ्लॅग काय असेल ते. हां हो तसं असतं मोठं ब्लॉग. तर कसे आहात? सध्या पेट्रोल पंपावरती गोप्रो चार्ज लावला बट लो फ्युएल इंडिकेट केलं. 32 किलोमीटरची रेंज दाखवली. त्यामुळं आता इंडियन ऑइल पण दिसलं इथं आणि पॉवरचं पण पेट्रोल आहे. दादा बघतोय काहीतरी. दादा म्हणते मी पण दिसतो फ्रंट. हां हा कॅमेरा गोप्रोचा आहे आणि जे कॅमेऱ्याच्या दुकानामध्ये पण भेटतो कुठल्या पण. हा 45चा आहे. 45,000. हां ते पडलं तर फुटून जायचं. नाही हे जे कवर आहे ना वरचं त्यामुळे ते प्रोटेक्ट राहतं. ह्या कवरमुळे का? हां वरच्या. इथं तडकले काच तर बदलून भेटते का त्याची? नाही एवढं फॉल नाही होत. शेवटी हेल्मेटमधून इथून पडलं तर किमान राहतं ह्या वायरमधून किंवा हे मधून. हां हो तसं असतं मोठं ब्लॉग. हां यूट्यूबवरती. हो मित्राकडं RTR आहे नवीन आणि काय घाण करून टाकले त्यानं. ऐक फुल करायचं. हो त्या काय मित्राची RTR होती नवीन कट होती. आय थिंक 1 महिना पण नसेल झाला. टेम्पररी नंबर प्लेट पण नव्हते त्याच्या बाईकवरती. नंबर प्लेटच नव्हती त्याच्या बाईकला. आणि तरी तो गुरगुर करत गेला. 880 रुपयांचं पेट्रोल बसलं आहे जवळपास. फोटो काढला. किती लिटर आला असेल आय डोंट नो बट ओके. तर कसे आहात? मजेत ना? लास्ट ब्लॉग पाहिला नसेल तर त्याचं त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे मी. आणि ते समोरचे काका आहेत ना ते कंटिन्युअस मागापासून बघतायत हा कोण आहे नमुना म्हणून. अँड निघालो आपण हायवेवरची. तर एंट्रो करूया. जय श्रीराम. तर कशा आहात? मजेत आहात ना? मजेतच असायला पाहिजे. सो आता जास्त काय नाही बोलत मी. लगेचच व्हिडिओ स्टार्ट केला आहे त्यामुळे मी थोडंसं गोप्रो चार्ज होऊ देईन आणि मग नंतर आपण चार्ज झाल्यानंतर एक भेटूया थोड्या टाईम नंतर. तोपर्यंत मी अंतर पण कमी करून घेतो. ते सोडून द्या. पाटसीतून 9 किलोमीटर राहिले आणि पुणे 73 किलोमीटर. अजून जेवण नाही केलं. फ्युएल अप तर भरलेलं आहे बस. मगाशी काय झालं व्हिडिओ चालू केला म्हणजे पेट्रोल पंपावरती बाईक थांबवली त्या टाईमला हे ऑक्स लाईट बंद केल्या होत्या. आणि नंतर मी म्हणलं अरे ऑक्स लाईटला काय झालं असं बंद का पडलं अचानक. मग त्यामुळे मी एका साईडला घेतलं एका हॉटेलच्या साईडला. आणि तुम्हाला पार्ट 1मध्ये म्हटलं होतं बघा मी चिडलो होतो मी. अरे कोण अरे हॉर्न वाजवतं आहे क्रेटावाला आहे का आता बघतो असं बघितलं. मग तेव्हा मी तिथं साईडला थांबलो मी. ऑक्स केबल म्हणजे ऑक्झिलरी लाईट ऑक्स लाईट म्हणतो हे ज्या फ्रॉग लाईट आहेत ना त्या चेक करण्यासाठी चेक केला. आणि तो क्रेटावाला मागून आला आणि म्हटलं दादा मागापासून किती हॉर्न देतोय तू थांब नाही कुठं काय नाही ट्रॅफिकमध्ये एकदम पुढे जातोय आता थांबलायस. मी म्हणलं काय ना दादा मला वाटलं की बाबा तुला साईड पाहिजे म्हणून तू म्हणतोय. त्यात कसं आपण थोडंसं व्हायबल होऊन जातो ना. सो त्यानं हॉर्न देऊन हे केलं बट ओके असं लागतं रे. आता तो म्हणतो की माझ्याकडे सध्या मी हा एक्झॉरचा यूज करतोय बट त्याच्याकडे मोठी बाईक आहे रे कावासाकी 650. आणि बायकिंग कम्युनिटीमध्ये येण्याचा एक रेड फ्लॅग सांगू का तुम्हाला? रेड फ्लॅग किंवा ग्रीन फ्लॅग
काय असेल ते पूर्ण सेफ्टी गिअर्स पूर्ण म्हणजे शूजपासून ते हेल्मेटपर्यंत जॅकेट ग्लव्स आणि पॅन्ट देन यू आर ऑलवेज वेलकम इन बायकिंग कम्युनिटी. सो लावा ताकद. आणि आपल्या राईडचा हा दुसरा टोल प्लाझा. आता काय बोलू मी पण नाही रे सुधारते आपली बायकिंग कम्युनिटी. अरे बाईक चालले मला प्रत्येक टाईमला इथं माझा राडा होतो रे. कुठे का बाहेर होतं एकला. ओके ओके आय गॉट इट. प्रत्येक टाईमला माझा राडा होतो तिथं. ना 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 ना. सो जर पॉसिबल असेल ना तर महेश दादा आपण एक राईड करूया तामिनी घाटामध्ये. बघूया कॅप्चर करता आली तर तीही करूया. बट एक राईड तर 100% करूया आपण दोघं सोबत मिळून. असो. अरे चेष्टा करायली का काय युनिकॉर्न आहे रे तू. 49.6 किलोमीटर पर लिटर. अरे आणि हां मग आता चेक करूया फ्यूल रेंज किती आहे. आई ग 396 किलोमीटर. पाटच आलं मित्रांनो. मी काय नाही बोलत पाटच आलं. ओके गोप्रो चार्ज आहे. पॉवर बँकमधून चार्ज करतोय. थोडासा गोप्रो चार्ज होऊन जात आता काय हे 396 किलोमीटर टॉप नॉच. आता थांबलो होतो एका ठिकाणी. आय मीन असं हे आयला लोकेशन काय आहे लोकेशन बघितलं नाही. थांबलो होतो मी मागापासून थोडेसे हे गाणे इंटरकॉममध्ये वेगळे वाजत होते. आता एकदम मराठी तडका. सो इथून पण आता अजून पण गोप्रो एवढा नाही चार्ज झाला. 45% फक्त झाला आहे. कारण अधूनमधून मी पण गोप्रो चालू करतो आहे शूटसाठी. 21%वरून किती चालू होणार आहे त्यात मी रेकॉर्ड करतो आहे. सो सॉरी स्टार्ट का करतो आहे आणखी. लेट्स बिगिन. मराठी गाणं लागलेत. आणखी थोडासा गोप्रो चार्ज करतो आणि मग तुम्हाला भेटतो. डिस्क्या उजाला तुझी घागर नळाला पाणी सुटायला लागलं. अरे एक गोष्ट दाखवू काय तुम्हाला. हे देखो सबका प्यार वेगनार. आता आपल्याला ट्रॅफिकमध्ये किती वेगनार दिसतात चेक करा नुसतं आता. आई ग वरतून जाऊ. ओके नो प्रॉब्लेम जाऊ शकतो मी. बुलेटवाले काका दचकले रे काका. त्या ट्रकवाल्याने हॉर्न दाबला काका दचकले. आता हे रिक्षावाले आता इथून काढायला लागेल आपल्याला. हे बघ कसं जाते आडवं कसं येते आडवं होईल. हे बघ काढू तो काढू. अरे बुलेटवाला आहे की रे थोडे इज्जतीनं जा. कोण इकडे यायला तिकडे आले बघ काताड्या. बुलेट आहे म्हणून काय लय त्वरा करणार वैरे. धडकल्यावर तुझी बी गाडी चिप्ट होईल. माझ्या संग धडक होते ना तरी कोणा संग होते. तुला पण इजा होणारच ना दाद्या. मग जीवाला सांभाळ थोडं. बुलेट असली म्हणून काय झालं. बुलेट तुझा जीवन वाचणार दाद्या काताड्या. चेष्टा नाही मित्रांनो. मराठी गाणी मागाशीपासून चालू आहेत माझ्या कानामध्ये इंटरकॉममध्ये. आणि लिटरली मी लोणी काळगल क्रॉस केलंय MIT कॉलेज केव्हाच. आता हडपसर येईल 2 ते 3 मिनिटांमध्ये. आईला मानलं पाहिजे रे गाण्यांना. कधी टाइम असा गेला काय कळालंच नाही. तो लोगो और दोस्तो. हे काताड्या हॉर्न काय मारतोय उगं.
तर आपला पहिला सिग्नल लागला होता, ते सुटला पटकन. आय होप प्रत्येक सिग्नल आपला असाच जावा. काका इंडिकेटर द्या ना, वळायचं आहे ना तुम्हाला. का आब्रू काढताय पुण्याची? तुमच्यामुळे अख्ख्या पुण्याची आब्रू जाईल ना. आई ग, लागला रे, लागला. हो लागला. 59 मिनिटांचा लागला, सॉरी 59 सेकंदांचा लागला रे. अरे कोणीकडून लागलाय हा? दॅट्स ओके, समधी चाललायत, मी का थांबू? काय विषय ह्या सिग्नलचा? कारण चौक पण नाही आहे तिथं. बुटी क्वीन असं. आई ग, ब्रेकर. हां, लास्ट टाइम पण आपला इथंच बोलला लोचा झाला होता कुठंतरी काहीतरी. हां, तिथं समोर तिथं आपल्याला मामा किंग घाला होता. बोलोजुबा केसरी बालाजी मोटर्स पशी. जायला बोलोजुबा केसरी बालाजी मोटर्स म्हणजे तिथं दिसला होता. त्यांचा कार्यकर्ता नव्हता कोण. हे बघ काका, उद्याच्या गावात बोका. आई ग, नाक दुखायला रे माझं. कारण हे जे माईकचा जो इश्यू मी तुम्हाला पहिल्या पार्टमध्ये सांगितला ना, तो सेम इश्यू मागापासून आहे. माझ्या चीन पण दुखायला लागली आहे आणि नाक पण. आय होप की लाल होऊ नये नाक खूप. हे पोलीस काकांचा, महाराष्ट्र पोलीस, जय हिंद. हे बघ कातड, पलिओ घाबरायचं ना मित्रा. हेल्मेट कशाला झक मारा वापरायचं वेदा? हेल्मेट नसते वापरायचं. हां. अरे ह्याच्या अंगात काय आहे का नाही? काय स्प्लेंडर? यायच्या निगेटिव्हिटी दाखवू आहे तुम्हाला. अरे नाही, ही कुठली आहे? RTR 310. आई. म्हटलं होतं ना, ट्रॅफिक. पुणे इक्वल्स टू ट्रॅफिक अँड ट्रॅफिक इक्वल्स टू पुणे. राडा ओ राडा. इथनं सिग्नल सुटलाय तरी पण ट्रॅफिक आहे रे इथं. आई ग, चुकून न्यूट्रल पडली. हे बक्का. हा स्विफ्टवाला इथं आडवा थांबलाय. काताडा पुढे जागा मोकळे पूर्ण. हां, हे कपल, त्या कपलने तर पार वैताग आणलाय. व्हॅलेंटाईन्स डे म्हणे यांच्या आईच्या गावात. व्हिटॅमिन डे. कुठं जाईल तिथं कपल्स यायच्या गावात. हेडी घरात नाही खायला दाना, हवालदार म्हणा. अशा अवस्था आहे कपल्सवाल्यांची. म्हणजे ही म्हण आहे बरं का. मराठीमध्ये कुठल्याही गोष्टीचा कसाही अर्थ निघतो रे बाबा. असो. वेगनार सबका प्यार. काका माग बघा ना, आलाय रापकन पुढे कातड्या. तर मी काय म्हणतो, तो वेगनार सबका प्यार वेगनार. आता इथून आपल्याला वरती चढायचं असेल आय थिंक सो. ओके. आई शपथ, चुकलं. थोडंसं चुकलेलं आहे आपलं. दॅट्स ओके. बी गुड. ओके, इथून बाहेर काढू शकतो आपण. दॅट्स फाईन. वी आर गुड टू गो. सफारी. अगं टाटा. आय थिंक मी चुकी करतोय राईट साईडून जायची. आता चुकी सुधारूया आणि लेफ्ट साईडून जाऊया. कारण ट्रॅफिकमध्ये लेफ्ट साईड इज द बेस्ट साईड फॉर द, काय म्हणतात त्याला, ओव्हरटेक करण्यासाठी. हां, इथून वरती जायचं आपल्याला. ओके, बघ
ह्या मित्राचा शर्ट मागणं असा 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 होतं. डिच्चाक 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 डिच्चाक. नमस्कार. अभी चष्मेसच आहे. आणि माफिया कार बघायची असेल तर ही स्कॉर्पिओ आणि त्याच्या पुढं आहे फॉर्च्युनर. ब्लॅकमध्ये दोन्ही गोष्टी असत्या तर नाद चालवला असताना नाद असो. हो बघ हेलिकॉप्टर. अरे हेलिकॉप्टर. आता पुण्यामध्ये तुम्हाला आता जेवढे काय ब्लॉग्स येतील ना माझ्या ट्रॅफिकमधले त्यामध्ये हेलिकॉप्टर ही गोष्ट प्रत्येक टाईमला बघायला भेटेल. जर कुणाला हेलिकॉप्टर ही गोष्ट कन्सेप्ट माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि चला व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा ना पटकन. रप रप. मुझे कुछ पता नहीं, वो लाइक और सब्सक्राइब का बटन धड़ाधड़ दब जाना चाहिए आपके हाथों से. आई ग पोलिसाची गाडी आहे रे समोर. आई ग आई ग आई ग. ए इंडिकेटर ओके दिलायस तू भावा. यू आर अ गुड रायडर आय थिंक सो. समधी चालवतात राईट साईडने आणि मी चालवतो लेफ्ट साईडने या थोड्याशा कच्च्या रस्त्यातून. बट किती ट्रॅफिक मी मागं सोडतो त्यामुळं नाद नाही हो आपला नाद नाही. बघ हे काताडं कॉलवरती आहे आणि हे चालवत आहे. आता पुढं सिग्नल लागला आहे. आय थिंक आपण जाईपर्यंत तो बंद होतो आहे का नाही आय डोंट नो. बट वाटतंय तरी की बाबा आपण सिग्नलमध्ये अडकलेलो आहे. आणि मी तुम्हाला मागाशी जे सांगत होतो ना ती पोलिसांची गाडी ही सुटला. अरे खरंच नशीब आहे रे आज. खरंच नशीब आहे. कारण असे सिग्नल नाही सुटत लगे लगे. तुम्ही लास्ट टाइम पाहिला असेल किती सिग्नलला थांबलो मी लास्ट टाइमला. ऐक 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 ऐक. चला चला काका चला नाहीतर वांदा होऊन बसेल. ओके आपलं कॅम्पमध्ये एंटर झालेलो आहे आपण. आता फक्त इथून रस्ता बघायचा आहे आपल्याला. कुठून कसा काय जातो ते. अरे हां सिद्धानं तिकडचा रस्ता घेतला होता त्यामुळं आता ओके नो प्रॉब्लेम. बस जायचं आहे आपल्याला. ठीक आहे ओके. चेक आईल चेक. इथं थांबतो आणि चेक करतो मॅप. कारण इथून मॅपची गरज आहे आता आपल्याला. तर मॅप लावला मी आता. काही ठिकाणी दाखवत आहे ट्रॅफिक आणि काही ठिकाणी नाही. सो इट्स ओके. पुणे आहे तर ट्रॅफिक पण असणारच. सो इथून सरळ जा म्हणते. ऐक अशी गाडी कुठून पण काढायला लागला आता कारण ट्रॅफिकच एवढे. ऐक पोलीस मॅडम आहे त्या. लाईट ऑफ करू नाही राहून दे. भिवू नकोस मी त्याच्या पाठीशी. पोलीस मित्र संघटना असो पण ट्रॅफिक फुल जाम आहे रे इथं. काय विषय काय माहिती. आता हायपर हाय झाले गाडी. लेफ्ट साईडवरूनच ठेवायला लागणार आपल्याला कारण चुकून जर ही झाली तर राडा होणार आहे. म्हणजे बंद पडली. कारण जनरेशन 1चा हाच प्रॉब्लेम आहे ना इथं. डाडा लेफ्टवाले काका असं बघतात. रिवर्सवाला मागे लागलं. रिवर्स गेट टाकला काय त्यानं. काका चेक करतायत आपल्याला. चेकआउट मारतायत काका फुल. अबे हेलिकॉप्टर आलं बघ तिकडे एक. दॅट्स ओके. आता माझ्या आश्वासामुळे ना अरे इकडे तर हलते का नाही ट्रॅफिक. तिकडे घातली तर खूप बोंबाबोंब होणार आहे. दॅट्स फाईन. लास्ट 25 मिनिट्सपासून ट्रॅफिकमध्ये लिटरली आत हेल्मेटमध्ये ना असे डोक्या कपाळावरून अशी घाम अशी धार खाली येते.
अजून हे किती उशीर लागणार आहे काय माहिती. चिकटकट म्हणलं होतं ना, ट्रॅफिक इक्वल्स टू पुणे. हो काका घ्या डबल. नारळ पाणी दिलं रे कोणीतरी. जाते का अरे गाडी बंद गेले मंद माणसाने. अरे जाऊ दे बाहुड्या. संपला विषय. काय म्हटलं होतं झाली बंद. ह्याची कटकट हट साला KTM वाले काय तर कळा तोड का. कटकट छी. काय ट्रॅफिक आहे का चेष्टा आहे. हट साला. आता हे कमी होईपर्यंत थांबायला हवं. गेल्या 10 मिनटापासून मी इथं उभा आहे आणि टेम्परेचर काय कमी नाही झालं. कारण ट्रॅफिकमध्ये काय टेम्परेचर गार भेटणार आहे. इंजन कसं स्लो होईल. आणि हे जे समोरच्या ज्या गाड्या आहेत ना कंटिन्युअस माझ्याकडे बघतायत हे अवतार बघून. मी हेल्मेट पण राहतो कारण जर चुकून पोलीस कोण तर आले तर पटकन निघायला पाहिजे ना. बघ 390 वाला गेला जनरेशन 2 वाला. आई ग. अरे हॉर्न देऊन तुझ्या बानं काय केलं होतं का. असं चालायचं. काय बघतोय बाबा माझ्याकडं. इथं गाडी हिट झाली माझी भरपूर. ओ त्यो कोण नाही माझा आजारी पडलेला. असं मित्रांनो काय खरं नाही रे बाबा. आपण सध्या पोचलो आता मिलिटरी एरिया हा थोडासा बाणेरच्या अलीकडे आहेत आपण. आता रूमवर जाऊ 5 मिनटात आपण. एवढा थकलोय ना ट्रॅफिकमध्ये. 1 तास गेला असेल माझा जास्तीत जास्त तिथं. 1 तास नुसतं थांबून आईच्या गावात. खरंच रे. आणि सिग्नल लागला आईची. आता काय बोलू मी. कटकट शी. व्हिडिओ चालू केला आणि सिग्नल नाही लागणार. आई ग काका काय राहू तुम्ही. असं होता काय. आता रूमवरती भेटतो तुम्हाला डायरेक्ट. अरे नाही सुटला सिग्नल. 02. अरे 02च्या पुढे जा. चला आता काय विषय नाही. रूमवरती भेटलो मित्रांनो तुम्हाला डायरेक्ट आता. कारण भूक पण लागलं. पुढे जेवण पण नाही केलं. हालत खराब झाले पूर्ण. हालत खराब. एक मिनिट कमी करतो. ॲज युजल हा पसरा पडला आहे पूर्ण. ऑब्विसली माझाच असणार आहे हा पूर्ण समजा. आणि आपण पोहोचलो रूमवरती. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय चांगली गोष्ट वाटली असेल. ट्रॅफिक हे समजत होतं. कंटाळा आला चेहऱ्यावरून वाटत असेल. बट लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बस. जय श्रीराम.